लोचने रूप पाहता लोचने
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर
ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर मरुनी या जावे मरुनी या जावे बा माझा चंपा
सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरुनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे आता माझ्या भावा आता माझ्या भावा ऐसे करी गा ज्ञान देवा मरुनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे जावे वो वाढूने जावे वो वाढूने जन्नो जन्मी दासी जनी मरुनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः सरे चरण संतांची सरे चरण संतानी हो सरे चरण अंतकृपादाने कथिता अंतकृपादाने कथिता अंतकृपादाने कथिता अंतकृपादाने कथिता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहसं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति सेवे लागी सेवक झालो चला गलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा हो यावर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा हो यावरी न करावा शारदिंदु समाकेरे परब्रह्म स्वरूपिणी वासरपीठ निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे
ते नमस्कारून आता ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षड्गुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या लाडक्या लढीवाळ भक्त श्री संत जनाबाई महाराज श्री संत जनाबाई महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री संत जनाबाई महाराज साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय वैकुंठवासी संत लाला बाबा वैकुंठवासी रंगनाथ काका रेडगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र रेडगाव गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व गाथा पारायण सोहळा गेले 114 वर्षे झाले. खरं भयानक बरं महाराज. म्हणजे आपला जन्म म्हणजे जन्माचे सुद्धा अर्धवय होत नाही महाराज. एवढा जुना सप्ताह आहे. अगदी गोड परंपरा आहे महाराज. जुनी परंपरा आहे. अनेक वर्षापासून ही चालूत असलेला हा सप्ताहातील आजची ही 3ऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे रंगदेवता आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं सुंदर ज्यांनी चाल गायली आपल्या भागाचं वैभव नवे आपल्या गावातीलच भूमिपुत्र तुमच्या गावातील भूमिपुत्र गोड रत्न लाभलेलेवर महाराष्ट्रात नाव लाभलेले महाराज. अगदी गोड बघा ना. काय असं वाटत होतं की ती म्हणजे मंत्रमुग्ध झालो होतं. मला कीर्तनाची अपेक्षाने राहिली महाराज. आता इतकी गोड चाल गायली. अगदी मला वाटतं भिंपलाच राग होता. एक नवीन म्हणजे अगदी गोड खरंच वातावरण तयार झालं. या ठिकाणी नवनाथ महाराज कायम दिननाथच वातावरण करत असतो पण आज नवनाथ आहे हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे आहे की नाही. आमचे नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या साथीला गोड आवाजाचे जादूगार म्हटलं तरी चालेल. अगदी आवाजात अगदी दर्दपणा आहे महाराज. त्यांचा स्वभावही गोड आणि आवाजही गोड आहे. असं गोड व्यक्तिमत्व आमचे शिवराम महाराज तर या ठिकाणी उपस्थित आहेत. अधिकरून सगळेच बालगोपाल मंडळी टाळकरी मंडळी परिसरातील टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 चोपदार आहेत. सुंदर विनेकरी महाराज आहेत. या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या आवाज हातातही विशेष गोडवा आहे. हरिभक्त पारायण मृदुंग सम्राट महेश महाराज जगताप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच हरिभक्त पारायण ज्यांच्या हातात विशेष गोडवा आहे हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला वाटतं अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आमचे साऊंड सिस्टमवाले दादा. अगदी गोड बरं खरंच आहे. महाराज मंडळीसाठी साऊंडवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. गोड वातावरण तयार झाले. त्यात मला वाटतं हार्मोनियम वादकता अगदी गोड आहेत महाराज. त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच स्वर लागतो बरं. अगदी गोड अगदी म्हणजे तंतोतंत पाहिजे तसं देता येते. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. गोड परंपराही महाराज आपल्या चालू असलेला हा भव्य दिव्य सप्ताह. मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण तुकोबारायांचं गाथा पारायण दोघं पारायण होतात. ज्ञानेश्वरी पारायण वा वा. या ठिकाणी कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी आमचे माऊली काय चॅनलचं नाव माऊलींचा दास. खरंच दास म्हणजे शोभेल नाव शोभेल असं म्हणजे माझ्या गाडीत बसले ते जेवण करून आल्यानंतर तेवढाच परिचय झाला आमचा 2 मिनिटाचा. खरंच त्यांचा दास व्हावा असं वाटतं बरं. आमचे माऊली दास त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण हा कार्यक्रम ते शूटिंग करतायत म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम ऐकायला मिळतील नाही का. अगदी गोड परंपरा आहे. ऐका. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराजांचा आहे. लक्षपूर्वक चिंतन ऐका. तास सव्वा तास शिल्लक राहिलेले आपल्याला अभंग जनाबाईंचा आहे. आणि आजच्या अभंगातून वर्ण ज्ञानोबारायांचं आहे. आजच्या अभंगामध्ये फार मोठा विषय महाराज वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. एक वाक्य सांगतो तुम्हाला मी. भक्ति में क्या मस्ती बातें संतन को पूछो. वाक्य पुन्हा ऐका. हां. भक्ति में क्या मस्ती बातें संतन को पूछो और शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो. भक्तीतली मस्ती संताला विचारली पाहिजे आणि शक्तीतली मस्ती पहिलवानाला विचारली पाहिजे आहे का नाही.
नाहीतर काही काही लोक पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं गावात पेपर वाचून गप्पा मारतात. फार ताकद. आपण विचारलं का रे कोणामध्ये? दिल्लीच्या सतपालमध्ये फार ताकद आहे हो. अरे पण दिल्लीच्या सतपालमध्ये फार ताकद आहे दादा, पण तू त्याच्या हातात हात घेतला होता कधी? म्हणजे दिल्लीच्या सतपालमध्ये फार ताकद आहे ही कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखातूनच शब्द शोभतात ना, कारण त्यांची दोघांची कुस्ती झाली होती. हा पाव बटर खाऊन वजन कमी केलं आणि त्या पैलवानाचं वर्णन करू शकतो? नाही होणार महाराज. पैलवानाचं वर्णन हे पैलवानानेच केलं पाहिजे. म्हणजे योग्यता असते, ज्याचा त्याचा अधिकार असतो. सोपं सांगतो तुम्हाला मी. बाळाचं मुख पाण्याचा आनंद कोणाला होतो? आईला. विचारा त्या मायमाऊलीला. दिवसभर काबाड कष्ट करते शेतामध्ये, घामानं भिजलेला अंग, भुकेचा डोम पोटामध्ये उठलेला, दिवसभर कष्ट करते ती मायमाऊली शेतामध्ये. संध्याकाळची वेळ झाली, गवताचा भारा डोक्यावर घेतला की निघाली घराकडे. घराजवळ आल्याबरोबर तिने डोक्यावरचा भारा खाली टाकला. महेश बाबा, तिचा 2-4 वर्षाचा पिंटे, त्याने आईकडे पाहिले की धावतच येतो. आई आली, आई आली, आई आली असं म्हणतो. दिवसभर उपवासी असणारी माय, दिवसभर कष्ट करणारी माऊली, पण त्या माय माऊलीने आपल्या लेकराला बाळाला हृदयाशी धरलं की दिवसभराचे कष्ट भूक तहान विसरून जाते महाराज. उचलोनी करी कंठी लावी अमंगळपणे अमंगळपणे कंटाळा न करी उचलोनी करी कंठी लावी. दिवसभर उपवासी असणारी माय, पण त्या माय माऊलीने आपल्या बाळाला लेकराला हृदयाशी धरलं की दिवसभराचे कष्ट भूक तहान विसरून जाते. म्हणजे बाळाचं मुख पाण्याचा आनंद आईला होतो. म्हणून भागवतामध्ये सुद्धा एक सुंदर प्रसंग आहे महाराज. भगवान कृष्ण कन्हैया सुंदरच आहेत, माहिती आहे आपल्याला. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, भगवान परमात्मा सुंदर आहेच महाराज. भगवान कृष्ण कन्हैयाकडे यशोदा माताने पुन्हा पुन्हा बघत राहावं. एक दिवशी कन्हैयाने सांगितलं, माँ क्यों देखती हो तू बार बार मेरी तरफ? क्या मिलता है तुझे मेरा मुंह देखने में? मत देखना मेरी तरफ. यशोदा मैया फिर भी मानते नहीं, दोबारा देखती. माँ कमाल कर रही हो तू, मैं इधर दाऊद के साथ खेल रहा हूँ, तू तो मटका गिरा रही है, राज गिरा रही है, बार बार मेरी तरफ देख रही है. क्या मिलता है तुझे मेरा मुंह देखने में? यशोदा मैया आंगन में आई. आंगन में आकर कान्हा को गोद में बिठाया. गोद में बिठा करके बोले, लाला गर्गाचार्य जी ने मुझे बताया था कि यशोदा तू बहुत भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया. इस बात का जवाब मुझे मिल गया लाला, मैं सच में बहुत भाग्यशाली हूँ. लेकिन कान्हा तू दुर्भाग्यशाली है. कान्हा को गुस्सा आया, माँ मैं कैसा दुर्भाग्यशाली? इसलिए बेटा, लाला का मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुझे नहीं, सिर्फ मुझे पता है. तो माँ इसीलिए मुझे क्या करना पड़ेगा? लाला तुझे केवल यशोदा बनना पड़ेगा, तब तुझे पता चलेगा लाला का मुंह देखने में क्या आनंद मिलता है.
म्हणजे बाळाचं मुख पाण्याचा आनंद आईला जेवढा होतो तेवढा कोणालाच होत नाही. म्हणून या जगामध्ये आई माझी मायेचा सागर म्हटलंय महाराज, आहे का नाही? या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेमाचं जवळचं नातं कोणतं असेल दादा तर आई सांगितले. कारण ज्याच्या जीवनातील आई गेली ना दादा, त्याच्या जीवनातील मायेचा सागर आटला म्हणून समजा बरं. सोपं सांगू, मुलीचं माहेर कुठंपर्यंत जिवंत राहतं? जोपर्यंत तिच्या जीवनातील आई जिवंत आहे तोपर्यंत. एकदा की तिच्या जीवनातील आई गेली, तिच्यासाठी सुद्धा माहेरचे दरवाजे बंद होतात. सोपं सांगू तुम्हाला, बाळांत हा शब्द कसा तयार झाला माहिती आहे तुम्हाला? झालं व्यवस्थित तर बाळ, नाहीतर अंत, त्याचं नाव हे बाळांत. नवनाथ बाबा करंगळी कापण्याच्या वेदना तुम्हाला मला सण होत नाही, पण ज्यावेळी शेजारची परिस्थिती आली ना, ईदभर पोट कापून तुम्हाला मला जी जन्म देते त्याचं नाव आई. बरं, या जगामध्ये आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. बरं, रेडगावकर आई प्रेम करत असताना गुणावर प्रेम करते यातनं पण नाही, अवगुणावरही प्रेम करते. गुणावर तर कोणीही प्रेम करेल हो, हवा वाटे जनान तुका म्हणेसाठी गुणा. गुणावर तर कोणीही प्रेम करेल, पण अवगुणावरही प्रेम करते, तिला आई म्हणतात. आई किती प्रेम करते मला सांगा. या जगामध्ये एखादी अशी अदालत आहे का माणसाने गुन्हा केल्यानंतर त्याला माफ केलं जातं बा? आहे का एखादी अशी अदालत आहे? नाही महाराज, माणसाने किती मोठा गुन्हा करू द्या पण सगळे गुन्हे माफ केले जातात, ती म्हणजे आईची अदालत आहे. किती मोठा गुन्हा करू द्या. मी तर विनोदाने सांगत असतो. बरं, एक मुलगा 10वीला नापास झाला, रडत झाला. आईने विचारलं, बाळू काय झालं रे? म्हणले नापास झालो गाई. नापास झाला मग काय रडत बसला तू? का डोंगर कोसला का तुझ्या डोक्यावर? जा जेवण कर. अगाई तू समजून घेतलं, पण पप्पा नको रे, काळजी करू तू त्यांची, त्यांच्याकडे मी पाहते ना. सपोर्ट बघा किती मोठा असो. नको काळजी करू बाळू, तू जेवण कर जा. आई काय करते, त्या बाळूला जेवायला देते. घरामध्ये जेवायला बसला बाळू की आई काय करते, आपलं मार्कशीट घेते आणि टेबलावर ठेवते. तेवढ्यात बाप बाहेरून येतो आणि ते बापाने ते मार्कशीट पाहिलं, 4 विषयामध्ये नापास झालेलं. त्याची तळपायाच्या मस्तकाला भिडते. कुठे गेला तू नालायक? बोलव त्याला पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल घेऊन दिला, जिओचं सिम घेऊन दिलं, फुल रिचार्ज. 4 विषयामध्ये नापास. कुठे गेला तू नालायक? बोलव त्याला. आई म्हणते अजिबात आरडाओरड करायचं नाही, माझ्या बाळूला एकही शब्द बोलायचं नाही. म्हणजे तो 4 विषयात नापास झाला तरी बोलायचं नाही, अजिबात बोलायचं. म्हणजे याचं कारण काय? म्हणजे तुम्ही जे 4 विषयात नापास झालेलं मार्कशीट पाहतायत ते त्याचं नाही आहे, ते तुमचं 10वीचं. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झाला होता, माझा मुलगा एकच विषयात नापास झाला, अजिबात बोलायचं नाही. याला म्हणतात आई. आणि हे ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. म्हणून म्हटलं जातं ना, सबसे बडी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है, सबसे बड़ी है जगत में सबसे बड़ी है माँ देती है दुआ हो, माँ देती है दुआ, माँ देती है दुआ,
गोड. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोही नाही है, माँ देती है दुआ. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं आई सांगितले महाराज. म्हणून बाळाचं मुख पाण्याचा आनंद आईला जेवढा होतो तेवढा कोणालाच होत नाही, कारण योग्यता असते. मुद्दा ध्यानात ठेवा. जसं बाळाचं मुख पाण्याचा आनंद आईला होतो तसं संतांचं वर्णन करण्याचा आनंद संतांनाच होतो महाराज. मुद्दा ध्यानात ठेवा हा. कारण अभंग जनाबाईंचा आहे आणि वर्णन ज्ञानोबारायांचे. इथे एक आपल्या गावरान भाषेमध्ये प्रश्न निर्माण होतो बरं. म्हणजे वर्णन आजच्या अभंगातून माणसाचं म्हणजे ज्ञानोबारायांचं माणसाचं आणि वर्णन करतात कोण? जनाबाई म्हणजे बाई. मला वाटतं नवनाथ दादा माणसाचं वर्णन करण्याकरता निदान माणूस तर असला पाहिजे ना. काय म्हणते तुमचं आहे का नाही? पण इथं बाई आणि माणूस ही जातच घ्यायची नाही आजच्या मुद्द्याकरता. कारण ज्यांचं वर्णन करतात तीही संत आहेत बरं का, आणि ज्या वर्णन करतात तेही संत आहेत. सोपं सांगू, ज्ञानोबाराय भक्तच आहेत आणि जनाबाई सुद्धा भक्तच आहेत. आणि मला वाटतं भक्तानेच भक्ताचं वर्णन करावं, बाकीच्याने तोंड घालूच नाही. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, भक्ताचा महिमा भक्ताची जाणते. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ यागती आणि काशी. भक्ताचं वर्णन हे भक्तानेच करावं महाराज बरं का. जनाबाईचा अधिकार खूप मोठा आहे बरं. रेडगावकर जनाबाईचा अधिकार सांगू तुम्हाला. जनाबाईचा अधिकार एवढा मोठा आहे, मला वाटतं जनाबाईचा अधिकार मोठाच आहे. हरिभाऊ महाराज. पण या जगातली कुठलीच बाई कमी समजायची नाही बरं. हा, बाईचा अधिकार इतका मोठा असतो. मी ते विनोदाने सांगत असतो. जेव्हा हे सप्ताह सुरू होतो ना, पावती बुक छापलं जातं, वर्गणी जमा करण्याकरता निघतं मंडळ. मंडळाला विचारा बाईचा अधिकार किती मोठा आहे याचा. मग आपल्या मंडळातला एखादा म्हणतो, हे भाऊ चांगल्या घरी चला रे, म्हणजे का सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. बोनी
गेले एका माळकऱ्याच्या घरी महेश दादा मंडळ. त्या माळकऱ्याने विचारलं का हो कशासाठी आलात आमच्याकडे? काही नाही, सप्ताह सुरू आहे ना आपल्या 114 वर्षाची परंपरा, सप्त्यासाठी वर्गणी. वा वा आनंदाची गोष्ट आहे. काय भगवंताने कमी केलं आपल्याला? बोला किती आहे आपल्याकडं? 5000. घ्या लिहून घ्या. लिहून नाही घ्या रे, देऊन टाकून झाली इंदर. हो हो पैसे घरातच आहेत ना? अहो द्या ना मग. पैसे लिहा ना तुम्ही. पावती वगैरे तयार झाली, चहा पाणी नाश्ता वगैरे झाला. मंडळ म्हटलं पाटील येऊ का आम्ही आता? हो हो या. पैसे द्या ना. मग तुम्ही तर 5000ची पावती केली, पैसे घरातच आहेत ना? अहो द्या ना मग. पैसे घरातच येतो. अडचण अशी आहे तिनं आत्ता गेले हो पिंपळगावला. कळाला आधी का? बाई बाई सबको ही कहे बाबा ना कहे कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. आता हे चालीत म्हणतो म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जा बरं. बाई बाई सब कोई कहे बाबा न कहे कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो. कारण काही लोकांचं एवढं दुर्भाग्य असताना बाईच्या पुढं काही चालत नाही. नुसते कडक कपडे घालतात, नुसतं वजन हे करून टाकेल ते करून टाकेल, पण बाहेरच वजन असतं बरं. साहेब आले घरात गेला की म्याव. आदमी कितना ही खतरनाक रहा लेकिन बाहर घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. ऐका विनोद सोडा. बाईचा अधिकार सांगतो आता ऐका. संपूर्ण जगाला उपदेश केला दादा माझ्या ज्ञानोबारांनी. बाईचा अधिकार सांगतो बरं. संपूर्ण जगाला उपदेश केला माझ्या ज्ञानोबारांनी. एक दिवशी माझ्या ज्ञानोबारांना राग आला. सिद्ध बेटा झोपडी होती, झोपडीत जाऊन बसली. आतून दरवाजा लावून घेतला. बराच वेळ झाला, 10 मिनटं 15 मिनटं झाली. ज्ञानोबाराय दरवाजा उघडत नाही. निवृत्ती दादांनी आवाज दिला, ज्ञाना ए ज्ञाना. आतून आवाज नाही आला. सोपान दादांनी आवाज दिला, ज्ञान दादा उघडा ना दार. प्रतिसाद नाही आला. मुक्ताबाई गेल्या. मुक्ताबाईने आवाज दिला. नुसता आवाजच नाही दिला. दादा जीवदाताने चाविली, कोणी 32 पाडिली. अरे दादा दाताखाली जीभ सापडली म्हणजे काय कोणी दात पाडून टाकतं का रे दादा? दादा साधू कुणाला म्हणावं? विश्वरागे झाले वनी, संती सुखे वावे पाणी, संती सुखे वावे पाणी. अरे दादा एवढा राग आला? दादा साधू कुणाला म्हणावं? इतुके ऐकून शांती धरा, ऐकून शांती धरा, ऐकून शांती धरा, इतुके ऐकून शांती धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 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 ऐकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दादा एवढा राग आला तुम्हाला? अरे साधू कुणाला म्हणावं? अरे जग रागाने पेटला तरी साधूने पाणी होऊन विजवायचं असतं. दादा दादा तुम्हाला एवढा राग आला? इतुकी ऐकून शांती धरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. मुद्दा संपला महाराज. संपूर्ण जगाला उपदेश केला ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारांना कोणी उपदेश केला? मुक्ताबाईने. ऐका नाही, हा बाईचा अधिकार. आता मुक्ताबाईचा सांगितला. आता ज्यांचा अभंग घेतला त्या जनाबाईचा अधिकार सांगतो बरं ऐका बाबा. फटकऱ्यांमध्ये पद्धत असते, चाल म्हणण्याचा मान असतो, माहिती आहे आपल्याला. आहे का नाही? आवाज दिला जातो. फटकऱ्यांमध्ये चाल म्हणायला कोणालाही मिळत नाही महाराज. स्वरगंधर्व लोक टाळ घेऊन उभे राहतात, अपेक्षा करतात, चाल मिळत नाही महाराज. आवाज दिला जातो, मान राहतो त्यांच्यामध्ये. म्हणा आळंदीकर
म्हणा देहूकर, म्हणा रिडगावकर, आहे का नाही? असा आवाज दिला जातो बरं. अरे 700 वर्षापूर्वी चाल म्हणण्याचा मान आळंदीकराला होता. कोणाला? आळंदीकराला. याचा अर्थ असा होतो बाबा, ज्या अर्थी 700 वर्षापूर्वी चाल म्हणण्याचा मान आळंदीकराला होता त्या अर्थी माझे ज्ञानोबा 1 नंबरचे गायक होते. चाल म्हणण्याचा मान आळंदीकराला होता, पण चाल सांगण्याचा जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. हो जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा हा आपला स्वतःचाच ट्रॅक आहे मार. आहे का नाही? काय कोणाचा पिंगळा वगैरे घेण्यापेक्षा आपण स्वतः करायचं. ऐका ऐका. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. 700 वर्षापूर्वी चाल म्हणण्याचा मान आळंदीकराला होता, पण चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईकडे होता. पंढरपुरात वाळवंटामध्ये माझ्या नामदोऱ्यांचे कीर्तन व्हावं. लक्षपूर्वक ऐका. एकच टाणी झाली चंद्रभाग्य वाढवंटी, चंद्रभाग्य वाढवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटे, गोपाळा सिलाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. जने मने ज्ञान देव बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदोऱ्यांचे कीर्तन व्हावं महाराज वाळवंटात बरं का. आणि नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये संपूर्ण विश्वाच्या मालकानं नाचावं. किती नाचावं? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. ऐकाकडे नामदोऱ्यांचं कीर्तन व्हावं वाळवंटात. नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये संपूर्ण विश्वाच्या मालकानं नाचावं. किती नाचावं? पितांबर सुटेपर्यंत नाचावं. बाबा काय भाग्यवान असे नामदोर आहे. आपलं काय दुर्भाग्य, आपल्या कीर्तनात लोक मन मोकळेपणाने हसत सुद्धा नाही. नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये संपूर्ण विश्वाचा मालक नाचत होता. नाचत होता यात नवल नाही, पितांबर सुटेपर्यंत नाचत होता. आहे का नाही? आणि त्या नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं, ज्ञानोबारायांसारख्या साधूने टाळगून उभं राहावं. आणि जनाबाईनं सांगावं खाली बसल्यानंतर, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. चाल म्हणा हा अधिकार माझ्या जनाबाईचा आहे. अजून जनाबाईचा अधिकार सांगतो. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. अधिकार एवढा मोठा आहे. काशी क्षेत्रामध्ये एका महात्म्याची खूप कीर्ती गाजली. कोणाची? कबीर महाराजांची. सगळेच कबीर महाराज की जय, कबीर महाराज करतायत. काही साधू लोकांनी कबीर महाराजांना प्रश्न केला, का हो महाराज, काही साधू लोक एवढी तपश्चर्या करतात, त्यांच्या ध्यानात सुद्धा देव येत नाही, तो संपूर्ण विश्वाचा मालक तुमच्या मागं मागं फिरतो, असं काय केलं तुम्ही? कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर आहे का? कबीर महाराज म्हणतात, भगवान परमात्मा माझं मागं फिरतो म्हणजे मी काहीच केलं नाही, मी फक्त माझं मन निर्मळ केलं. आणि एक सांगू दादा,
माणसाने जर का मन निर्मळ केलं की देवाला बोलवण्याची गरज नाही. एवोनी गोपाळ राहे एवोनी गोपाळ निर्मळ येऊन गोपाळ राहे ते माणसाने जण का मन निर्मळ केलं की देवाला बोलवण्याची गरज नाही. देव पाहत येतो. पण आपलं हे मन निर्मळ होत नाही महाराज. हे मन कसं आहे भौत चंचळ चपळ जाता येता न लगी. हे मन एवढं चंचळ आहे. मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करतं बरं. हे मन चंचळ आहे. हे मन कीर्तनात बसलं तरी 1 मिनिट शांत बसत नाही. बसतं कीर्तनात घरच्या कुलपाला झटका मारतो. कीर्तनाला आलो गड्या कुलूप लावलं पण उडून नाही पाहिलं. ते बसतं कीर्तनात झटके मारतं घरच्या कुलपाला. हे मन चंचळ आहे महाराज. किती चंचळ आहे. हे मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना उसे समझाऊं उतना ही मचल जाहे. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों के जरा दुलझ मिल जाए. सच कहता तकदीर बदल ओ तकदीर बदलना है तकदीर बदलना है. हे मन चंचळे महाराज. हे मन चपळे. हे मन किती चंचळ चपळे सांगू दादा. अरे मन देवाचं नामचिंतन गोड असून सुद्धा घेत नाही. काय काय करी तो या मना परी तुझं गीत गाण्याकरता असं शांत राहिलं पाहिजे. या मनाला शांत राहण्याकरता मी काय काय केलं नाही. काय काय करीतो या मना परी नाही के नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना धरिले. म्हणून देवा माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही दरुनिया बाही बबहा तारी दातारा. अरे देवा हे मन शांत राहिलं पाहिजे रे. पण हे मन एवढं चंचळे महाराज देवाचं नामचिंतन गोड असून घेत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नवे नवे जीवे गोड 3 अक्षरांचा रस. अरे अमृतापेक्षा नामचिंतन गोड असून घेत नाही. आणि दारू कडू असून लोक सोडत नाही बरं बाबा. हो विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. किती गोडे अमृतापेक्षा गोडे घेतलं पाहिजे की नाही. करूया आपण. अमृत है हरि नाम जगत में अमृत है हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम
गोडे महाराज ऐका. कलसदार बने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपोनि सवासर हरि का नाम जपोनि सवासर इसमें साल महीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना हरि नाम नहीं तो जीना क्या बोला. तुम्ही आजारी आहेत का? म्हणा ना म्हणा ना. आपण गाणे थोडं म्हणतोय. देवाचं नाम चिंतन गोडे केलं पाहिजे की नाही. हरि नाम नहीं तो जीना क्या. वा वा गोड. माता मौली. हरि नाम नहीं तो जीना क्या. मागे मागे. हरि नाम नहीं तो जीना क्या. हरकत नाही हरकत नाही. उपचार करून घ्या बरं. डॉक्टर चांगलेच हो. अरे देवाचं नाम चिंतन गोडे दादा सांगू तुम्हाला. भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला किती छिद्र आहेत महाराज? 90 छिद्र आहेत. एक सांगतो शिरसा काय महाराज का नाव बरं का बाबा. या जगात माणसं मरतात यात काहीच नवल नाही. तुम्ही म्हणणं असं कसं बोलतात? खरंच बोलतोय मी. या जगात माणसं मरतात यात नवलच नाही. मरणाचे साधनं उपलब्ध असतानाही जगतात हे नवल आहे. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला किती छिद्र आहेत? 90 छिद्र आहेत. 90 ठाया फाटून गेली तितू आमाशी दिली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे हो आमाशी का दिली वांगुली रे तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला 90 छिद्र आहेत रेडगावकर. बरं का 90 छिद्र असून सुद्धा माणूस जगतो. तुमचं लक्ष देण्याकरता थोडंसं जड जातं वाटतं. सोपं सांगतो. एकाने मोठा बंगला बांधला. लक्षात येतं? मोठा बंगला बांधला. त्याला एवढा आनंद झाला त्याने कधी पाहिला नव्हता. मोठा बंगला बांधला त्याला आनंद झाला. तो सकाळी सकाळी पत्रकाराकडे गेला पिंपळगावला. पत्रकाराला म्हणलं पत्रकार साहेब मी बंगला बांधला. त्याला वाटतं सकाळी सकाळी गिऱ्हाईकाला म्हणे भाऊ केवढा बांधला? म्हणजे 5,500 स्क्वेअर फूट बंगला बांधला. बरं बंगल्यामध्ये विशेषतः काय तुम्ही पेपरला बातमी देतायत? म्हणजे बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या साहेब मी. बरं पुढं बोला. म्हटलं बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या आणि एकही खिडकीला दार बसवलं नाही. बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या आणि एकही खिडकीला दार बसवलं नाही. पत्रकार म्हणे कार तू शनी शिंगणापूरचा आहे का? नाही नाही मी रेडगावचाच आहे पण मुद्दाम बसवल्या नाही. बरं मग नवल काय झालं? म्हटलं काय नाही रात्री वारा आला आणि त्या खिडक्यातून निघून गेला. पत्रकार म्हणे मूर्ख कुठला ही पेपरला द्यायची बातमी का? 9 खिडक्या ठेवल्या आणि एकही खिडकीला दार बसवलं नाही. वारा येणारच वारा जाणारच याच्यात नवल काय? आता मुद्दा ऐका. तसा तुम्हाला मला भगवंताने हा बंगला दिलेला आहे. याला सुद्धा 9 खिडक्या आहेत. 9 खिडक्या आहेत. 90 छिद्र आहेत. एका कोण्या तरी छिद्रातून प्राणवायू जातो यात नवल नाही. पण 90 छिद्र असून सुद्धा 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे भगवान परमात्म्याचं नवल आहे महाराज. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगात जाणता. भगवंताने देवी दिला देह भजना गोमटा. मग केलं पाहिजे की नामचिंतन. मग किती गोडे ऐका. भगवान परमात्म्याचं नामचिंतन
महाराज म्हणतात मी हे मन चंचल असताना फक्त हे स्थिर केलं. मुद्दा ध्यानात ठेवा. हे मन माझं चंचल आहे. मन फक्त मी निर्मळ केलं म्हणून भगवान परमात्मा माझ्या मागं फिरतो. ज्यांच्या मागं देव फिरत होता त्यांच्या कानी आपल्या महाराष्ट्रातील संताची कीर्ती गेली बाबा. कोणाची? नामदेवांची. काय कीर्ती गेली? की ज्यांच्या हातून देव जेवतो, ज्यांच्या हातून दूध सुद्धा पितो म्हणे. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देहुळा, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध हाती दूध प्याला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. दूध पिओ मोरे गोपाल लाला. अर काला मचडा कपिला गाये, दूध दुवावत नामा जाई. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. हा बघ म्हणतात तुम्ही. कधी म्हणता? काकड्याच्या वेळेस ना. काकडा करता तुम्ही दुपारी? सकाळी करता? हां बरोबर जागे. ऐका काकड्याच्या वेळेस म्हणायचं अभंगे. नामदेवांच्या हातीन दूध पितो म्हटले भगवान परमात्मा. त्यांच्या हातून जेवण सुद्धा करतो ना. मग आपण त्यांची भेट घेतली पाहिजे. निघाले 9:30 वाजता कबीर महाराज काशी करून पंढरपुरात पोहोचले. पंढरपूर शिवारात आले. 2-4 मुली जोरजोरात भांडत होत्या. हो, त्या भांडणाऱ्या मुली पाहिल्या कबीर महाराजांनी आणि अंतकरण पाजरलं. अरे या साधूची कीर्ती ऐकून आलो एवढ्या लांबून पायी, पण या मुली भांडतायत. पण साधू होते महाराज गेले जवळ विचारलं पाहिजे. म्हटले का भांडतायत? आवाज दिला कबीर महाराजांनी. पोरी हो, का भांडतायत तुम्ही? म्हणे बघा ना महाराज, ही जरी चोरटे महाराज, हिने आमच्या गौऱ्या चोरल्या बाबा. का ग पोरी, तू गौऱ्या चोरल्या? नाही बाबा, मी गौऱ्या चोरल्या नाही बाबा. मग बघा ना महाराज, आम्ही दोघी जणी, ही जणी एकटी, तरी हिच्या गौरीचा ढीग मोठा आहे महाराज. शंका आली. एकटी असून हिरा गौरीचा ढीग मोठा आहे, नक्की जिने चोरल्या असल्या पाहिजे. का गे पोरी, बोला ना बाबा. अगं तू एकटी, या दोघी जणी, तरी तुझा गौरीचा ढीग मोठा आहे. मग चोरल्याशिवाय मोठा झाला का? नाही ना बाबा, मी गौऱ्या चोरल्या नाही बाबा. मी प्रामाणिकपणाने सांगते बाबा, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते बाबा, मी गौऱ्या चोरल्या नाही बाबा. मग माझा पांडुरंग मला गौऱ्या वेचू लागतो बाबा. देव गौऱ्या वेचू लागतो तुला? हो ना बाबा, माझा पांडुरंग परमात्मा गौऱ्या वेचू. देव? हो ना बाबा, तुम्हाला कळत नाही, विश्वास नाही माझ्या शब्दावर. हा गौरीचा ढीग पाहता येत ना. या गौरीच्या ढिगातील एक गौरी उचला बाबा, कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल ना, ती गौरी जण्याची. जिच्यातून नाही आवाज निघाला विठ्ठल नामाचा, ती गौरी चोरली म्हणून समजा. अंतकरण पाजरलं. बघूया म्हटले. गौरी उचलली बरं दादा, कानाला लावली, आवाज निघाला. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. गौरीतून आवाज निघाला पांडुरंग परमात्म्याचं. अंतकरण पाजरलं. काय चमत्कार असला पाहिजे. दुसरी गौरी उचलली. महाराज शंका होती थोडी थोडी, ती कानाला लावली. तिच्यातूनही आवाज निघाला. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरी गौरी उचलली. तिच्यातून पांडुरंग परमात्म्याचा नामाचा चिंतनाचा आवाज आला. आवाज दिला कबीर महाराजांनी. का गे पोरी, काय नाव आहे तुझं? महाराज, माझा स्वतंत्र परिचय नाहीये. मग अख्खा पंढरपूर मला नामदेवांची दासी म्हणून ओळखतो. मग तो उभेच झाले. ज्यांच्या दर्शनासाठी पायी पायी एवढ्या लांबून आलो, त्यांच्या दासीचं एवढं सामर्थ्य. तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ते नामदेव कसे असते?
घेतलं पाहिजे आपण दर्शन. कोण म्हणतं रे बेटा तुला दासी? अख्खा पंढरपूर म्हणतात बाबा. नाही रे बाबा, तू दासी नाही आहे, तू सगळ्या संतांची काशी आहे काशी. जनी जनी सब कोई कहे संत नाम देव की दासी. ए बंदा कबीरा यही कहे सब संतन की काशी. अरे बेटा, तू दासी नाही, तू सगळ्या संतांची काशी काशी. एवढा मोठा अधिकार माझ्या जनाबाईचा. ज्यांच्या मागं देव फिरत होत त्यांनी संतांची काशी म्हणावं जनाबाईला. आणि त्या जनाबाईनं म्हणावं माझे ज्ञानोबा आहे ज्ञानाचे सागर. ज्ञानाचा सागर, टाळी वाजली पाहिजे. झालं हे महत्त्वाचं. तर काही वातावरण करतात. हे तर सगळेच गोड गाणारे वाजवणारे, प्रेमाने गाणारे वाजवणारे बरं. नाही तर काही काही गायक मत आम्ही रागात गातो. अनुरागात गा राजा. देवाला प्रेम आवडतं आहे का नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला म्हटलं जातं ना. सबसे ऊंची प्रेमा सबसे ऊंची प्रेम सगाही. म्हणून प्रेम हे या जगात सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे. महाराज हे प्रेमाने गातात. तुम्ही प्रेमाने जांभळ्या दिल्या पाहिजे, टाळी वाजली पाहिजे, वाजा जोरात जोरात टाळी वाजली पाहिजे. वा वा, धन्यवाद. गोड चाल गाली बाबांनी. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईनं ज्ञानोबाऱ्यांना ज्ञानाचा सागर म्हटले. बरं ऐका, ज्ञानाचा सागर का म्हटलं हे पण ध्यानात ठेवा. कारण काही काही ज्ञानाचे ओढे आहेत, काही काही ज्ञानाच्या नद्या आहेत, ज्ञानोबारा ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानाच्या ओढे सुद्धा आहेत बरं. काही ओढाच म्हणता ना इकडं, काय ना नाला, हां नाला ओढा, तेच तेच तेच. काही काही ज्ञानाचे ओढे असतात. ओढ्याला पाणी असतं रेडगावकर. एवढं पाणी वाहतं केव्हा पाऊस सुरू झाला की एवढं पाणी वाहतं की चांगल्या चांगल्या पट्टीच्या पुण्याला पलीकडे जाऊ देत नाही. कोण? ओढा. याचं कारण माहिती आहे, इड्या बाबळीच्या फांद्या कधीच वाकत नसतात. नाही लक्षात आलं? सोपं सांगू, 1000 पट वीस सापामध्ये राहतं. सापाची मान खालीच राहते, नख बरस 20 राहतं, विंचवामध्ये आकडा वरतीच राहतो. काही काही तर असं वरतीच घेऊन फिरतात. कधी ठाका देतील कोणाला सांगता येत नाही. हां पण एक सांगू, विंचवाला अजिबात घाबरायचं नाही. विंचवाने किती निंदा करू द्या, विंचवाबद्दलच बोलतोय मी सध्या.
अजिबात डगमगायचं नाही, मस्तीमध्ये जीवन जगायचं. आणि निंदा केल्याशिवाय माणसाची प्रगतीच होत नाही. काय मत आहे तुमचं? म्हणून कोणीतरी एका साधूने म्हटले, निंदकाचे घर असावे तालुक्यात. मग शेजारी का म्हटलंय शेजारी? कारण तो वेळोवेळी जागू करतो. अजिबात डगमगायचं नाही, मस्तीमध्ये जीवन जगायचं. हत्ती चला बाजार, कुत्ते भुके हजार. हत्ती बाजारात चालतो रेडगावकर, कुत्रे भुंकत राहतात. हत्ती लक्ष देतो कुत्र्यांकडं? देतो का? बरं, हत्तीने जर कधी कुत्र्यांकडे फिरून पाहिलं, कुत्र्यांचं काय राहील? काहीच राहणार नाही, पण हत्तीला किंमत राहणार नाही, हे पण ध्यानात ठेवा. मग हत्तीने डगमगायचं नाही, फक्त मस्तीमध्ये जीवन जगायचं. मी एका महात्म्याचं नेहमी चिंतन मांडत असतो. जैन महामुनी तरुण सागरचे नाव ऐकून तुम्ही? त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटू सत्य छोटे छोटे चिंतन यायचे महाराज. वाचायला अर्धा मिनिटही लागत नाही, पाव मिनिटही लागत नव्हता, पण मननाला दिवस अपुरा पडायचा. ऐका, मी एका वेळेला असं चिंतन वाचलं. असा छोटासा पूल होता म्हणे, छोटासा अरुंद रस्ता. इकडून राजा चाललेला आहे, तिकडून वळू आला दौडतो. वळू माहिती ना, सांड. तो राजा त्या वळूला म्हणतो, ए वळू, ओळखलं कर मला? राजा आहे म्हणे मी. वळू म्हणे, तू राजा आहे, मी का सर्वसामान्य का? मी तर महाराजा आहे. मला सांगा, त्या रस्त्यातून वळूने बाजूला झालं पाहिजे का राजाने? बोला बोला. राजाने बाजूला झालं पाहिजे, याच्याच त्याचा शहाणपणा आहे, मोठेपणा आहे. उदाहरण संपलं. उदाहरण दिलं कशासाठी? त्या महात्म्याने दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात, त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही, आपली वेळ गमवायची नाही, तर त्या वळूतून आपल्याला काय मिळालं? एका वेळेला मी असे 3 वाक्य वाचलेत. ऐकायची सवय ठेवा, दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं वाक्य, 20 पचवायची सवय करा, या जगात अमृत नाही. आणि तिसरं वाक्य आपल्या चिंतनाशी निगडीत, आपण दुसऱ्याची निंदा करू नका, आणि दुसरा जर का निंदा करत असेल त्याच्याबद्दल वाईट मानू नका. पहिलं वाक्य काय सांगितलं मी? ऐकायची सवय ठेवा. ऐकतं कोण कोणाचं महाराज? सगळे दीडशेने झाला. सांगून पाहिजे एखाद्याला तुझा स्वर गेला. काय काय ऐकून घ्यावं लागतं महाराज? अरे शक्य आहे का असं? हा, काही काही बोलतो. अरे तुला आत्ता काय लागला? नाही नाही ऐकून घेत बाबा असं. म्हणून ऐकायची सवय ठेवा, सांगू नका दुसऱ्याला. त्याला म्हणायचं तू खरं स्वरात गातो. दुसरं वाक्य, 20 पचवायची सवय करा, या जगात अमृत नाही. म्हणजे काय? फवारा मारताना अर्धा बुज घ्या, असा अर्थ आहे का? समाजात वावरत असताना समाज तुमच्यावर आरोप करेल, अनादर करेल, तुमचा अपमान करेल, हो ते तुमच्यामध्ये पचवण्याची सहनशीलता पाहिजे. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. आणि तिसरं वाक्य, आपण दुसऱ्याची निंदा करू नका, आणि दुसरा जर का आपण निंदा करत असेल त्याच्याबद्दल वाईट मानू नका. निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो, साबण आणि पाण्याचं. त्या महात्म्याने दिलेलं एक क्लिष्ट उदाहरण आहे. गल्लीमध्ये 2-4 डुकरं असले की गल्ली स्वच्छ राहते म्हणे. ज्यांच्यामुळे गल्ली स्वच्छ राहते त्यांच्याबद्दल वाईट मानता कशाला? ते त्यांचं काम करता करू दे, तुमचं तुम्ही काम करा ना. नेक्स्ट समाजाची रीती बाबा, लोक वाईटाच्या नदी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही. संतांनी जगात चांगलं केलं का वाटोळं? उठा, जागे व्हा, आनंद मिळवा, मोक्ष मिळवा, अरे पारायण करा, आहे का नाही? चांगलं आहे ना? त्रास दिला लोकांनी. साधं उदाहरण सांगतो मी. कोंबडा आपल्याला पहाटे उठवतो, उठा उद्योगाला लागा, आळस करू नका, उठवतो, बांग देतो. चांगलं आहे की नाही त्याचं काम कोंबड्याचं? 31 डिसेंबरला काय करतात लोक? चांगलं करण्याला ही जगाकडून शिक्षा आहे महाराज. म्हणून विंचवाचा अजिबात घाबरायचं नाही. किती आकडावरती घेऊन फिरू दे विंचवाला, डगमगायचं नाही. बरं, विंचवाने समजायचं नाही की आपण थोडीशी विषारी आहेत म्हणून श्रेष्ठ आहेत बा. विंचवाने जर पाल पाहिली, मग बरेच विंचू पालीला घाबरतात बरं का. हो, पाल खाऊन टाकते बाबा एवढी विषारी विंचवाला. बरं, पालीने समजून एक आपण एवढा विषारी विंचू गिळला म्हणजे मग आपण फार श्रेष्ठ आहे. तिनं जर कोंबडी पाहिली, मग बघा इतकं गंमतशीर उदाहरण ना. एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते, एवढी विषारी कोंबडी. आपण एक विचार करायचा भाग जाऊ द्या. काही काही ज्ञानाचे ओढे आहेत. बऱ्याच एका शब्दावरून लांब गेलो, 15 मिनटं बाकी राहिले आपले. काही काही ज्ञानाचे ओढे असतात. नवनाथ बाबा एकच कीर्तन पाठ राहतो काही काहींचं. कुठे गेला का तो एकच अभंग राहतो. बारशाला गेला तर तोच, वाढदिवसाला गेली तर तोच, 10व्याला गेला तर तोच. 12 वर्षांनी एकाला मुलगा झाला, हो या भाऊचं कीर्तन ठेवलं, याने अभंग घेतला, याच्यासाठी केला. यार बंद करे, दमून गेले ना राजा ती. 12 वर्ष झाले, कळतं तू कोणता अभंग घेता बाबा? कळलं पाहिजे. कसे काही काही ज्ञानाची ओढी आहेत बरं. तरी क्लिपा त्यांच्याच फिरतात. हो काय करावं महाराज, हे दुर्भाग्य. हां, पण एक संका भरलेला माठ कधीच आवाज करत नसतो.
हे ध्यानात ठेवा. अर्धा झळकत जाऊ दे, ट्रॅक चेंज होईल. दुसरं वाक्य आपलं म्हणजे महाराज काही काही ज्ञानाच्या नद्या आहेत. ज्ञानोबाराय सांगिततात वर्षा काळी सरिता चढू लागे पंडू सुता शरद काले रेगे सरिता ओटू लागे. काही काही ज्ञानाच्या नद्या आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर आहेत. म्हणून जनाबाईनं ज्ञानोबाला ज्ञानाचं सागर म्हटले. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. पुढे 3 शब्द आहेत. सखा माझा. सखा हे प्रेमवाचकी, माझा हे आत्मीयता वाचकी. एक सांगू नवनाथ बाबा, संतांनी देवाला शिव्या घातल्या तर देव प्रसन्न होतो ना आपल्या भजनाने नाराज होण्याची दाट शक्यता आहे. काय म्हणते तुम्ही? संतांनी देवाला शिव्या घातल्या आहेत महाराज. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली सती सावित्री चुडाल्या तुझं गेला माडा तुला पाहून काळ रड तुला पाहून काळ रड. अभंग आहे का? बोला बोला. अभंगाचे बरं नाही नका म्हणू. उभी राहून अंगणी शिव्या देती दाशी जणी. एवढ्या शिव्या घातल्या देवाला तरी सुद्धा भगवान परमात्म्याने जनाबाईला अंघोळ घालावी. कारण माझ्या जनाबाईनं प्रेम एवढं केलं देवावरती. बालपण गेलं नामदेव यांच्या घरामध्ये बाबा. नामदेवाचे घरीन 14 जण स्मरती आली. नामदेवांच्या कुटुंबामध्ये बालपण केलं. नामदेवांच्या कुटुंबाची सेवा करावी जनाबाईनं. सकाळी उठल्यानंतर सडा समार्जन रांगोळी काकडा झाला. 14 लोकांचा स्वयंपाक धुणं भांडी. त्या काळात काय सिगरेट आपलं शेगड्या वगैरे होते बाबा. सिलेंडर होते काय गॅस वगैरे नाही नाही नाही. मग गौऱ्या वेचण्याकरता जंगलात जावं. भगवान परमात्मा जनाबाईला गवळा वेचू लागत होता. एवढंच नाही बरं पूर्वीच्या काळात गिरण्या थोड्या होत्या घरी दळण दळायचे. सुंदर माझे जाते ग फिरे बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा. ओव्या गाऊन ईश्वरात ओव्या गाऊन ईश्वरात दासी जाणीच्या घरात दळण दळीला सख्या श्री हरी अळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन ईश्वरात स्वरात ओव्या गाऊन ईश्वरात. ऐका गड्यावर रेडगावकर भगवान परमात्मा दळण दळू लागत होता. एवढी कामं केली जनाबाईनं. स्वतःचा देह अस्ताव्यस्त झाला. आणि एक पुरुष वर्ग एक ध्यानात ठेवा वाक्य तुम्ही. ज्या महिलेच्या मागं जास्त कामाचा व्याप असला संसाराची जास्त कामं असली ना त्याचं स्वतःच्या देहाकडे लक्ष नसतं बरं बाबा. स्वतःचा देह अस्ताव्यस्त होतो. अक्षरशः माझ्या जनाबाईचा देह अस्ताव्यस्त झाला म्हणजे जनाबाईच्या केसांमध्ये उवा पडल्या. हो काय म्हणता आपण? उवाच म्हणतो ना. उवा पडल्यावर संपूर्ण विश्वाच्या मालकाला दया आली. भगवान परमात्म्याने विचार केला अरे माझे जन एवढं प्रेम करते 10 मिनटं राहिले तरी उवा राहिल्यास. मग भगवान परमात्म्याने एक दिवशी महाराज पांडुरंग परमात्म्याने विठोबाचा विठाबाई झाला. विठेवरून उतरले महाराज भगवान परमात्मा. विठोबाचा विठाबाई झाले. भगवान परमात्म्याने जनाबाईला आंघोळ घातली. सांगा जनाबाईला जर कधी भगवान परमात्मा आंघोळ घालत असेल राहिले असतील का उवा? बोला बोला. एक सुद्धा ऊ राहिले नाही. पण मावशी ओली का राहूनच गेल्याबरोबर देवाला रागच आला. अरे मी आंघोळ घातल्यानंतर लिखा राहिल्या. बाबा महेश दादा देवानं अशी रागाने लीक धरावी ना अशी रागाने जमले ना. पंचमोर ऐकायचे ना. प्रेमाने नाही फोडले रागाने फोडले. अशी धरली ना अशी वा वा टाळी वाजली पाहिजे. चांगलं प्रॅक्टिस म्हणजे पकवादाचे म्हणायचे मला. असे गोड लिखा फोडल्या महाराज भगवान परमात्म्याने. बस महेश दादा आंघोळ घातल्यानंतर लिखा फोडल्या आणि भगवान परमात्म्याने आंघोळ घातल्यानंतर जनाबाईनं पूर्ण पंढरपुरात जाहिरात केली. बरं काय मला देवानं आंघोळ घातली जाणे सांगे लोका नाव घाले माझा सखा नाव घाले माझा सखा नाव
नाहू गाली माझा सखा माझा ज्ञानेश्वर. जमला. जनाबाई म्हणतात ना नाहू गाली माझा सखा. अभंगात मग सखा माझा ज्ञानेश्वर फक्त उलटसुलट शब्द आहे. म्हणजे इथंही प्रेमवाचक आहे आणि आत्मीयता वाचक सुद्धा आहे. 5 मिनटं राहिले. भगवान परमात्म्यालाही माझं म्हणावं संतांनी आणि संतांनी संतांनाही माझं म्हणावं. म्हणून जनाबाई म्हणतात माझे ज्ञानोबा ज्ञानाचे सागर आहेत माझेत मला असं वाटतं मरावं. मरोनिया